विधानसभा निवडणुकीचा निकाल संपूर्ण हाती आलेला आहे। बहुमत हे महायुतीला गेलेले आहे। लवकरच सरकार स्थापन होईल। मात्र उद्या शेवटची डेट आहे। राष्ट्रपती राजवट लागणार का? तसंच दुसरीकडे मनसेचं चिन्ह सुद्धा जाण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेता महाराष्ट्राला पुढील 5 वर्ष पाहायला मिळणार नाही। मात्र यामध्ये नक्की कायदेशीर बाबी कशा असतील, कायद्याने कुठल्या गोष्टी करता येतील आणि मनसे चिन्ह जात असेल तर त्याला कायदेशीर काय गोष्टी, काय कारणं जबाबदार आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे सर आहेत। त्यांच्याकडून या संदर्भात काय म्हणजे कायदेशीर बाबी आहेत त्या जाणून घेऊ। सर नमस्कार। खरं तर आपण पहिला प्रश्न घेतोय, मनसेचं जे इंजिन चिन्ह आहे त्याची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे। काय नक्की निकष आहे आणि का हे रद्द होतंय? नाही, यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी 2017 साली द इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1969 असा एक ऑर्डर काढलेला आहे आणि हा ऑफिशियल ऑर्डर आहे, पब्लिश झालेला आहे। याच्यामध्ये सिम्बॉलच्या संदर्भात, मान्यतेच्या संदर्भात सविस्तर अशा तरतुदी आहेत। यामध्ये पॅरा 5 मध्ये क्लासिफिकेशन ऑफ सिम्बॉल्स, याच्यामध्ये सिम्बॉल्सचं क्लासिफिकेशन कसं होतं, रिझर्व्ह सिम्बॉल कुठले, फ्री सिम्बॉल कुठले, याचं संपूर्ण उहापोह केलेला आहे। त्या रिझर्व्ह सिम्बॉलमध्ये रिझर्व्ह सिम्बॉल विच इज रिझर्व्ड फॉर ए रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी फॉर एक्सक्लुझिव्ह अलॉटमेंट टू कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट सेटअप ऑफ दॅट पार्टी। आता रिझर्व्ह सिम्बॉलमध्ये आपण काँग्रेस म्हणा, BJP, जे राष्ट्रीय पातळीवरचे जे पक्ष आहेत त्यांच्यासाठी ते रिझर्व्ह असतं आणि तो सिम्बॉल इतर कुणालाही देता येत नाही। आणि फ्री सिम्बॉल म्हणजे रिझर्व्ह सिम्बॉलच्या व्यतिरिक्त जे फ्री सिम्बॉल आहे, म्हणजे कबशी आहे, ऑटो रिक्षा आहे किंवा इतर काही जे सिम्बॉल कॅन्डिडेटला मिळते त्या संदर्भात आहे। आता याच्यामध्ये पॅरा 6 मध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज हे सुद्धा दिलेलं आहे। याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये कमिशन असं स्पेसिफाय करू इच्छिते की रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी कुठल्या, म्हणजे मान्यता प्राप्त, आणि अनरेकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टी कुठल्या ज्यांना मान्यता नाही। आणि पॅरा 6A मध्ये त्यांनी डेफिनेशन या संदर्भात दिलेली आहे, म्हणजे राज्य पातळीवरच्या पार्टी रेकग्नाइज मान्यता प्राप्त कुठल्या। आणि पॅरा 6A मध्ये कमिशननी स्पेसिफिक क्रायटेरिया दिलेले आहे। यामध्ये मी क्रायटेरियाला थोडंसं आपला प्रेक्षकांचा वेळ घेतो आणि त्यांना मी थोडंसं नमूद करू इच्छितो की हे बघा, ॲट द लास्ट जनरल इलेक्शन टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट, द कॅन्डिडेट्स सेटअप बाय द पार्टी हॅव सिक्युअर्ड नॉट लेस दॅन 6% ऑफ द टोटल व्हॅलिड वोट्स पोल्ड इन द स्टेट। 6% मतं पाहिजे आणि या व्यतिरिक्त पार्टीने 2 मेंबर त्याचे निवडून आले पाहिजे विधानसभेमध्ये। हा पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर लोकसभेला पार्टीला 6% मतं पाहिजे, व्हॅलिड मतं, आणि त्याचे 1 मेंबर निवडून आलेला असला पाहिजे। त्यानंतर असेंब्लीच्या जनरल इलेक्शनला पार्टीने तरी 3% मतं पाहिजे त्यांना, आणि एकंदर मेंबर जे निवडून आलेले असतात 3 सीट निवडून आल्या असलं पाहिजे। असं जे क्रायटेरिया पॅरा 6 मध्ये दिलेलं आहे। आता या क्रायटेरियामध्ये एखाद्या पक्षाचं क्रायटेरिया फुलफिल करत असेल तर कमिशन त्याला मान्यता देते, आणि एखाद्या पक्षाला हा क्रायटेरिया, या सिम्बॉल जो आहे, हा कायदा जो आहे इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968, याचे कंडिशन फुलफिल करत नसेल, कुठलाही पक्ष असतो, तर त्याची मान्यता त्याला कमिशन त्याच्यावर कायद्याप्रमाणे, या नियमाप्रमाणे कारवाई करते। एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे। आणि हा जो मुद्दा आहे हा संपूर्ण कायदेशीर मुद्दा आहे आणि कायद्याच्या तरतुदी अगदी स्पष्ट आहे, आणि ते मी आता सांगितलेलं आहे आपल्याला। पण एकूणच या ठिकाणी सर बघितलं तर या निकालामध्ये 1.55% जे टक्के आहेत तेवढंच मतदान झालेलं आहे। मग यापुढे आयोगाकडून नोटीस येईल की काय, यावरती नक्की काय मत असेल आयोगाचं? हा क्रायटेरिया जर एखादा पक्ष फुलफिल करू शकत नसेल तर त्या संदर्भाची जी प्रक्रिया आहे या ऑर्डरप्रमाणेच होते। आयोग आधी त्याला नोटीस पाठवते आणि नोटिसीवर त्यांच्या वकिलामार्फत उत्तर मागवून घेतं, म्हणजे वकील किंवा इतर त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह मार्फत, आणि त्यांच्या उत्तराचा, एक्सप्लेनेशनचा अभ्यास करून, आणि जर एखादा पक्ष, मान्यताप्राप्त पक्ष, त्यांचे उमेदवार आणि त्यांना पडलेली मतं हे जर या इलेक्शन सिम्बॉल रजिस्ट्रेशन ॲक्ट जो आहे, इलेक्शन सिम्बॉल रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 आहे, त्याचा पॅरा 6A आहे, त्यामध्ये जर बसत नसेल तर मग त्या कायद्याप्रमाणे ती कारवाई केली जाते। पक्षाच्या नावाला काही धोका असू शकतो का यामुळे?
मला नाही वाटत पक्षाच्या नावाला काही धोका असेल म्हणून. पक्षाच्या नावाला धोका होणार नाही, फक्त त्यांना तो रिझर्व्ह सिम्बॉल जो असतो ना तो मिळू शकणार नाही. त्यांना फ्री सिम्बॉल मिळू शकेल, ते कायद्यामध्ये दिलेलं आहे. नवीन सरकार सर सत्तेत येत आहे, महायुतीला बहुमत मिळालेलं आहे, मात्र 26 तारीख 26 नोव्हेंबर आहे, विधानसभा बरखास्त होते या दिवशी जर शपथविधी झाला नाही तर राष्ट्रपती राजवट लागेल का, याबद्दलची काय कायदेशीर बाब आहे? नाही, यामध्ये मी आत्ताच माझ्याकडे नोटिफिकेशन आलेलं आहे. आता 15वी जी विधानसभा आहे ती कॉन्स्टिट्यूट झालेली आहे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत यांचे जे आहेत अधिकारी त्यांच्यामार्फत ही विधानसभा अस्तित्वात आलेली आहे. मी आपल्याला त्याचं हे सुद्धा देतो आहे, नंबर वगैरे देईल मी, त्या नोटिफिकेशनचा नंबर मी सांगतो आपल्याला. थोडं गॅप चालतो ना, तुम्ही मेकअप करून घ्यायचं. हां, बरोबर. आता यामध्ये जी नवीन विधानसभा कॉन्स्टिट्यूट झालेली आहे 15वी विधानसभा, हे नोटिफिकेशन या संदर्भात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं निघालेलं आहे आणि या नोटिफिकेशन SK दास, सेक्रेटरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी याच्यावर सही आहे त्यांची. आणि हे नोटिफिकेशन सेक्शन 73 ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट प्रमाणे काढलेलं आहे. याचाच अर्थ की आता ही 15वी विधानसभा कॉन्स्टिट्यूट झालेली आहे. त्यामुळे आता गव्हर्नमेंट कुठल्याही क्षणी कदाचित आज त्यांचं सगळं फायनलाइज होऊन उद्याही शपथविधी व्हायची शक्यता आहे असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये आता काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण थम्पिंग मेजॉरिटी आहे महायुतीला आणि मेजॉरिटी प्रूव्ह करणं किंवा हे सगळं होणार नाही. आणि माननीय राज्यपालांकडे जो दावा सादर करण्यात येईल त्याच्यामध्ये सर्व महायुतीच्या सदस्यांच्या सह्या, त्यांच्या नेत्यांच्या सह्या, कन्सेंट फॉर्म असेल त्याच्यासोबत, हे सगळं गेल्यानंतर माननीय राज्यपाल महायुतीच्या ज्या नेत्याला गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी बोलवेल आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचा किंवा इतर त्यांच्या याच्याप्रमाणे शपथविधी होईल. पण या ठिकाणी बघितलं तर आज शेवटचा दिवस म्हटलं जात आहे, 26 तारखेला बरखास्त होईल. मग त्यांना दावा करण्यासाठी किती अवधी त्यांच्या हाती आहे? राष्ट्रपती राजवट सुद्धा लागेल अशी सुद्धा चर्चा होतीये. नाही, यामध्ये राष्ट्रपती राजवटीचा काही फारसा हे येणार नाही. माझ्याकडे मी सुद्धा मुद्दाम मागच्या वर्षीचं, आता बघा मागच्या वर्षी 14वी विधानसभा त्याची निवडणूक 29 ऑक्टोबर 2019ला झालेली होती आणि निकाल घोषित झाले होते 24 ऑक्टोबर 2019ला आणि जे राजपत्र जे प्रसिद्ध झालं होतं ते 25 ऑक्टोबरला झालेलं होतं आणि मुख्यमंत्र्याचा शपथविधी 28 नोव्हेंबरला झाला होता. म्हणजे गव्हर्नमेंट 28 नोव्हेंबरला फॉर्म झालं होतं आणि कालावधी विधानसभेचा 26 नोव्हेंबरला संपणार होता. त्याच्यामुळे 1-2 दिवस हे प्रत्येक याच्यामध्ये असं माननीय राष्ट्रपती सांगतात, राज्यपाल सांगतात की आपण केअरटेकर गव्हर्नमेंट, काळजीवाहू सरकार करावं वगैरे, तर याच्यामध्ये 1-2 दिवसाचा फारसा फरक येईल. आता मी तुम्हाला 24चं सांगतो. निवडणूक 15/10/24ला झालेली होती. 19/10/24ला निकाल घोषित झाले होते आणि राजपत्र आपले 21 ऑक्टोबर 14ला झालं होतं. हे 14चं सांगतो, 14ला आपण राजपत्र प्रसिद्ध केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी 31 तारखेला शपथविधी घेतला होता. म्हणजे हे मॅन्डेटरी कसं, याच्यामध्ये माननीय राज्यपाल हे सांगतात की आपण काळजी भाऊ मुख्यमंत्री राहा. तर मला वाटत नाही आता आणीबाणीचा वगैरे यावेळेस लागेल. या सरकारमध्ये जर पाहिलं तर बहुमत मिळालंय, मात्र विरोधकांना तेवढं बहुमत मिळालं नाही जे विरोधी पक्ष नेता बनवू शकतात. मात्र पुढचे 5 वर्ष या सरकारकडे म्हणजे महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नसेल असं चित्र आहे. मग यामध्ये नक्की काय कायदेशीर बाबी आहेत की कमी अल्पमतं असताना सुद्धा ते विरोधी पक्ष नेता करू शकतात का? काय कोणती पळवाट या ठिकाणी त्यांना आहे? नाही, याच्यामध्ये नियम अगदी स्पष्ट आहे. विरोधी पक्षनेता होण्यासाठी एखाद्या पक्षाच्या नेत्याला 10% जागा विधानसभेच्या मिळणं अत्यंत आवश्यक आहे, 1 तर या सभागृहामध्ये आता 288 सदस्य आहे
आणि 1 म्हणजे किमान 28च्या थोडंसं वर येतं, म्हणजे 29 तरी जागा किमान मिळाल्या तर विरोधी पक्षनेता होऊ शकतो. आता आपल्याला कल्पना आहे की राहुल गांधी पार्लमेंटमध्ये 10 वर्ष विरोधी पक्षनेता होता. आत्ता राहुल गांधींना मान्यता दिलेली आहे. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजाला काही अडचण येणार नाही. पण मला वाटत नाही या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता असेल किंवा हे कंबाईन मान्यता देण्याची पद्धतही नाही. म्हणजे आपण म्हणाल महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षाच्या मिळून एखाद्या नेत्याला मान्यता द्यावी, पण असं मला नाही वाटत, कारण असं कुठे म्हटलेलं नाही आहे. तर त्यामुळे आता काँग्रेस जरी सगळ्यात मोठा पक्ष असला तरी त्याला विरोधी पक्षनेता मिळणार नाही असं मला स्पष्टपणे वाटतं. कारण ते क्रायटेरिया सदस्य संख्येचा पूर्ण करू शकत नाही. कारण किमान सदस्य संख्या जी असती ती कोरम एवढी तरी असावी, म्हणजे 28 सदस्य 29 तरी किमान असावी असं आपल्याकडे नियम आहे. धन्यवाद सर, आमची बातचीत केल्याबद्दल. कुठेही वेगळा नियम असा नाहीये. महाविकास आघाडी मिळून एक विरोधी पक्षनेता देईल असं एक कुठेही लिहिलेलं नाहीये. त्यामुळे नक्की आता पुढे सरकार स्थापन झाल्यावरती विरोधी पक्षनेत्यासंदर्भात काय हालचाली महाविकास आघाडीमध्ये होत्या आणि मनसेच्या इंजिन या चिन्हासंदर्भात काय आयोग निर्णय घेत आहे हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.